फैजपूर शहरातील नगरपरिषद निवडणूक झाल्यापासून पहिल्यांदा फैजपूर शहरात आज सर्वसाधारण सभा झाली. यात भाजपचे 12 नगरसेवक का गैरहजर राहिले याबद्दल फैजपूर शहरातील नगरसेवक पवन सराफ प्रतिक्रिया देत आहे. नमस्कार, मी पवन अनिल सराफ. आज झालेल्या जनरल मीटिंगमध्ये आपण आपल्या नगरपालिकेमध्ये जवळजवळ आज आपले भाजपचे 12 नगरसेवक गैरहजर राहिले. त्यांना त्यांच्या काही वैयक्तिक कारणामुळे ते येऊ शकले नाही असं त्यांनी मला फोनवरून कळवलेलं आहे. तरी पुढच्या मीटिंगमध्ये ते हजर राहतील अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे व शहराच्या विकासासाठी सोबत काम करणार आहे असं त्यांनी मला नुकतंच कळवलेलं आहे. धन्यवाद. नगरसेवक साहेब, पब्लिकमध्ये चर्चा आहे की 1-2नी सर्व 12 का गैरहजर राहिले. आज असं होतं की आज साधारण सर्वांनी हजर राहायला पाहिजे होतं. आज नवीन नगर परिषदमध्ये नवीन बॉडी आज पहिल्यांदा मीटिंग घेत होते आपण, पण काही कारणास्तव ते येऊ नाही शकले. पुढच्या वेळेस नक्की येतील व सर्वचे सर्व आम्ही बसून सर्व गावाचे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू अशी मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो. आज सर्वसाधारण जनरल सभामध्ये काय प्रस्ताव व काय विषय पास आज जवळजवळ आपल्या सभेमध्ये आपला कोरम पूर्ण होऊन जवळजवळ 39 विषयांना मंजुरी मिळालेली असून त्यात मुख्यतः रिंग रोड व रस्ते DPRचा एक महत्त्वाचा मुद्दा होता, तो एक मंजूर झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्या गावाला जी लाईट आपण व्यवस्था पुरवतो आहे, स्ट्रीट लाईट वगैरे, याचं जे थकीत बिल आहे 1.5-2 कोटी रुपये आज माझ्यावरती जे मी नगरपालिकेमध्ये बसला आहे त्या दिवसापासून जे नगरपालिकेवर जे कर्ज आहे 2 कोटी रुपये, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण आता सोलर प्लॅन्ट आपल्या घनकचरा डेपोच्या बाजूला बसवून हा 2 किंवा 3 मेगावॉटचा सौर ऊर्जेचा प्रकल्प तिथे आणून ही समस्या लवकरात लवकर सोडवणार आहोत. वाळीव हद्दीत रस्ते गटार याची जी मोठी समस्या आहे अनेक भागात, अल्पसंख्य भागात, कॉलनीमध्ये, त्याबद्दल काय निर्णय झाला? बघा, आज ज्या झालेल्या मीटिंगमध्ये सुरुवातीला मुख्य प्रश्न पाण्याचे होते. तर पाण्याबाबत आपण ज्या ज्या वार्डांमध्ये नगरसेवकांनी, माझे मित्र नगरसेवकांनी जसे जसे टिपण्या प्रत्येक अधिकाऱ्याजवळ दिलेल्या आहेत त्यानुसार आपण आता वार्ड 1 ते 10 मध्ये जिथे जिथे पाणी पुरवठा खंडित होतो आहे व व्यवस्थित चालत नाही आहे तिथे आपण पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाईपलाईनचं व त्याचे विषय आज पटलावर घेतलेले होते. आधी ते सर्वानुमते मंजूर झालेले असून पुढील येणाऱ्या काळात जवळजवळ आपल्या पालिकेमार्फत जे आपण कामं करून घेणार आहोत त्यामध्ये आपण रस्ते व गटारी हे प्रामुख्याने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत.